आपण जर कोल्हापूरचं राजकारण पाहिलं तर पाटील आणि महाडिक या दोन कुटुंबाभोवतीच फिरतं आणि या दोन कुटुंबातील संघर्ष आपण प्रत्येक वेळा पाहिलेला आहे। त्यामुळे यावेळेस उत्तर कोल्हापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी खासदारांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे रिंगणात उतरले होते आणि त्यांनी मी निवडणूक लढवणार अशा स्वरूपाची घोषणाही केली होती। ते यूट्यूबवरून वेगवेगळे व्हिडिओ करीत असतात कृष्णराज महाडिक आणि त्या व्हिडिओतूनच त्यांनी ही घोषणा केली होती की मी निवडणूक रिंगणात उतरणार म्हणून। त्यामुळे आता कृष्णराज महाडिक या निवडणूक रिंगणात उतरतील अशीच शक्यता त्या ठिकाणी पाहावयास मिळत होती। मात्र नंतरच्या काळात ज्यावेळेस ही उत्तर कोल्हापूरची सीट जी आहे ती शिवसेना शिंदे गटाची असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडे थोडंसं उमेदवारी मागण्यासाठी जाणाराचा ओढा वाढला। खासदार स्वतःच त्या ठिकाणी उमेदवारी मागण्यासाठी गेले होते आणि उमेदवारी मागता मागता त्यांनी चिरंजीवाला आपल्या उमेदवारी मागितली। तर मात्र त्यानंतर थोडासा या ठिकाणी कन्फ्युजन झालं आणि त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी परत एकदा मागे सरकलेल्या राजेश क्षीरसागर परत एकदा निवडणूक रिंगणात उतरले आणि त्यांनी या ठिकाणावर मीही इच्छुक असल्याचं सांगितलं आणि त्यात दुसरीकडे मात्र सत्यजित पाटील हे मात्र ही शिवसेनेकडनं रिंगणात उतरणार अशी होती। सत्यजित पाटील भाजपकडे होते, मात्र ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिंदे गटात प्रवेश केला। ते त्यांच्या मुलाला किंवा त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे गटाकडे प्रयत्नशील होते। मात्र ऐन निवडणुकीच्या काळात आता महाडिकांना उमेदवारी द्यायची की सत्यजित पाटलांना उमेदवारी द्यायची यावरून शिंदेच्या शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला होता। मात्र त्यातून त्यांनी मार्ग काढत राजेश क्षीरसागर यांना मैदानात उतरवले। त्यामुळे कुठेतरी कृष्णराज महाडिक यांना शिवसेनेत प्रवेश देऊन निवडणूक लढवण्याचा जो काही प्रयत्न होता तो प्रयत्न थांबला। आता जर आपण या ठिकाणचं राजकारण बघितलं तर 2014 साली धनंजय महाडिक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार होते। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत शिवसेनेकडून मंडलिक हे या ठिकाणी निवडून आले होते 2019 साली आणि 2024 साली परत एकदा या ठिकाणी काँग्रेसचे शाहू महाराज निवडून आले। त्यामुळे खासदारकीचं चित्र आहे ते सातत्याने या ठिकाणी बदलत राहतं। विशेषतः महाडिक कुटुंबियाला 14 नंतर काही खासदारकी मिळत नव्हती, परंतु 2017 ते 18 साली झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक अवघ्या पॉईंट मतदानाने त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्यांच्या या निवडणुकीच्या यशात भाजपचा मोठा वाटा होता। कारण की ऐनवेळी झालेल्या मताच्या फाटाफुटीत म्हणजे की मताच्या फाटाफुटीत ते निवडून आले होते आणि 0.5 मतदानाने ते निवडून आल्यामुळे ते इंटरेस्टिंग होतं आणि हेच जर आपण बघितलं तर त्यामुळेच राजकारणाच्या थोडंसं 5 ते 6 वर्ष बाहेर असलेलं महाडिक कुटुंबीय त्या निमित्ताने परत एंट्री केली होती आणि आता धनंजय महाडिक खासदार झाले त्यामुळं थोडंसं कृष्णराज महाडिक यांना पुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना एंट्री करण्याची संधी होती। मात्र ती संधी थोडीशी ते यामध्ये बॅकफुटला गेली आहेत। कारण की शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं असं होतं की कृष्णराज महाडिक यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि शिवसेनेच्या उमेदवारी घ्यावी असं त्यांना वाटत होतं। गेले 7 ते 8 वर्ष महाडिक कुटुंबीय थोडं राजकारणापासून दूर गेलं होतं। मात्र मधल्या काळात परत एकदा त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवत किंवा राज्यसभेवर जात परत एकदा कमबॅक केलेला आहे। त्यामुळं येत्या काळात त्यांना संधी खूप आहेत आणि दुसरं आता एकाच कुटुंबात 2-2 पद भाजप देईल का नाही याबद्दल साशंकता आहे। मात्र जर चिरंजीवांना मैदानात उतरावायचं असेल तर अन्य पक्षाचा पर्याय सुद्धा त्यांच्यासमोर उभा आहे। आगामी काळात होत असलेली महापालिकेची निवडणूक पाहिली, विशेषतः कोल्हापुरातील महापालिकेची निवडणूक ही पक्षावर होत नाही तर त्या ठिकाणी आघाडीवर लढली जाते। त्यामुळं तिथलं चित्र थोडंसं इतर ठिकाणपेक्षा वेगळं असतं नेमकं। मात्र त्यामध्ये धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे तिथल्या स्थानिक निवडणुकीच्या काळात। त्यामुळं येत्या काळात जर धनंजय महाडिक यांनी चिरंजीव कृष्णराज महाडिक यांना निवडणुकीत उतरवलं किंवा त्यांच्यावर मोठी संधी किंवा मोठी जबाबदारी दिली तर निश्चितच ती फायदेशीर राहील असं मला तरी वाटतं।